ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माईक टायसन एक जगप्रसिद्ध मुष्टी योद्धा म्हणजे बॉक्सर, ज्याने पूर्ण जगामध्ये अनेक इतिहास रचलेले होते, अनेक बहुमान आणि पारितोषिक मिळवलेली होती। त्याच्या मनगटामध्ये आणि त्याच्या बाहूमध्ये अनन्यसाधारण असं बळ होतं आणि अनेकांना त्याने धूळ चारलेली होती आणि पराजित केलेलं होतं। त्याच्या समोर कोणाची उभी राहण्याची ताकद नव्हती। परंतु काही दिवसा अगोदर जेव्हा माईक टायसन व्हीलचेअरवर बसलेले दिसले आणि तो फोटो व्हायरल झाला, तेव्हा एकच असा विचार माझ्या मनाला स्पर्श करून गेला की ज्यांच्या समोर उभी राहण्याची कोणाची ताकद नव्हती, ती व्यक्ती आज स्वतः आपल्या जीवनामध्ये उभी राहू शकत नव्हती। स्टीव्ह जॉब माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्यांनी आयफोन, आयपॅड अशी ॲपलची अनेक अशी प्रॉडक्ट ह्या जगाला दिलेली आहेत आणि प्रसिद्धीच्या उंबरठ्यावर असताना, गडगंज संपत्ती असताना त्याला कॅन्सर हा आजार झाला। आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एवढी धनदौलत, एवढा पैसा असताना तो त्याचा आजार बरा करू शकला नाही। स्टीव्ह जॉब याने वयाच्या 56व्या वर्षी ह्या जगाचा निरोप घेतला। म्हणजेच आपली ताकद, आपला पैसा आजारामध्ये खूप वेळेला उपयोगी येत नाही। होय, आजच्या जगातील मनुष्य आजाराला वैतागलेला आहे, आजाराला त्रासलेला आहे। आजारामुळे आपल्याला असह्य अशा वेदना होतात। आजारामुळे आज हॉस्पिटल आणि औषधाचा बाजार झालेला आहे, त्याला सामोरे जावं लागतं। आजारामुळे आपल्यालाच नव्हे तर आपल्या अवतीभोवती घरातील लोकांना देखील त्याचा त्रास होतो। पण माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज आजाराचे प्रकारही भरपूर झालेले आहेत। काही आजार लवकर बरे होतात, परंतु काही दुर्धर आजार जे लवकर बरे होत नाही। काही शरीराचे आजार आहेत तर काही मनाचे आजार आहेत। आणि आजार होऊनही तंदुरुस्त राहावं, निरोगी राहावं म्हणून आपण योग्य चांगला आहार आणि विहार करत असतो। शरीराचं आरोग्य राहावं म्हणून योग्य आहार करत असतो, व्यायाम करत असतो। मनाचे आजार होऊ नये, तंदुरुस्त राहावं म्हणून ध्यान आणि मेडिटेशन करत असतो। तरी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सगळ्याच लोकांना हे शक्य नाही। धावपळीच्या जगामध्ये, धकाधकीच्या जगामध्ये बैठे काम वाढलेलं आहे, अरबट चरबट खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, ताणतणाव वाढलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आजारी लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजारी पडल्यानंतर काही वेळ आपण घरगुती उपाय करतो, परंतु जेव्हा घरगुती उपायांना यश येत नाही तेव्हा आपण दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये जात असतो। माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, परंतु सगळेच आजार औषधाने बरे होत नाहीत, सगळेच आजार हॉस्पिटलमध्ये गेल्याने बरे होत नाहीत, तर अनेक आजार प्रार्थनेने बरे होतात। आणि म्हणून शुभवर्तमान, माकृ शुभवर्तमान अध्याय 1 ओवी 29 ते 39 मध्ये शिमोनाची सासू तापाने पडलेली होती, आजारी होती आणि प्रभू येशू ख्रिस्त तिला स्पर्श करतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाने ती बरी होती। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ती पूर्णपणे बरी झाली आणि ती येशूची सेवा करू लागली। आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जर पाहिलं तर जुन्या करारामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की जो परमेश्वराच्या आज्ञा पाळतो त्यांना तो आरोग्य देत असतो। आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 20 ओवी 17 आणि 18 मध्ये अब्राहमाने राजा अभिमलेख याच्या कुटुंबासाठी प्रार्थना केली। ते आजारी होते आणि अब्राहमाची प्रार्थना परमेश्वराने ऐकलेली आहे। राजा अभिमलेख आणि त्याचं कुटुंब जे आजारी होते ते त्या आजारांतून बरे होतात। पुढे गणना ह्या पुस्तकामध्ये आपण पाहतो अध्याय 12 ओवी 13 मध्ये मोशे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याची बहीण मिरियम जिला कुष्ठरोग झालेलं होतं, तिच्यासाठी तो प्रार्थना करतो। परमेश्वर मोशेची प्रार्थना ऐकतो आणि त्याची बहीण मिरियम हिचं कुष्ठ नाहीसं होतं। देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि तिच्या आजारांतून तिची सुटका केली। नवीन करारामध्ये आपण जेव्हा पाहतो, प्रभू येशूने असंख्य असे चमत्कार केलेले आहेत, असंख्य लोकांना आरोग्य दिलेलं आहे, त्यांच्या आजारांतून त्यांची सुटका केलेली आहे।
आपल्या शब्दाने त्यांचे आजार बरे केलेले आहेत, आपल्या स्पर्शानं त्याचे आजार बरे केलेले आहेत, थुंकी लावून त्यांचे आजार बरे केलेले आहेत. आणि हे सगळं आपल्याला शुभ वर्तमानामध्ये ऐकायला मिळतं. म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपली कॅथलिक ख्रिस्ती हॉस्पिटल असतात, तेथे हॉस्पिटलमध्ये प्रार्थनागृह असतं, ज्याला आपण चॅपल म्हणतो. कारण ह्या चॅपलची सोय केलेली असते, कारण तेथे प्रार्थना करायची असते. त्याचप्रमाणे ख्रिस्त सभेने आपल्याला रुग्णाभंग हा संस्कार दिलेला आहे, जेथे फादर धर्मगुरू येऊन आपल्यासाठी प्रार्थना करतात आणि पवित्र तेल, पवित्र पाणी, पवित्र ख्रिस्त शरीर आणि कन्फेशन ह्या सगळ्या पवित्र गोष्टीद्वारे आपल्याला आरोग्य मिळतं. हा अनेकांचा अनुभव आहे. जॉनी लिव्हर, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सगळ्यांना खळखळून हसवणारे हास्य सम्राट त्याच्या जीवनाची साक्ष देत आहेत. ते प्रभूची सुवार्ता इतरांना देत आहेत आणि त्यामध्ये जीवनाची साक्ष इतरांसमोर ठेवत आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा जेस, हा तरुण, त्याला कॅन्सर होतो, कर्करोग होतो. आणि जेव्हा ते डॉक्टरांकडे घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी हात वर केले. डॉक्टरांनी सगळ्या आशा सोडलेल्या होत्या आणि अशा वेळेला हा बाप फार दुःखी कष्टी होतो. जॉनी लिव्हर, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असताना तो फक्त एकच पाहतो की प्रभू येशू त्याला बरं करणार आहे. त्या प्रभू येशूवर तो विश्वास ठेवतो. 10 दिवस कोणतंही काम न करता तो फक्त प्रार्थनेमध्ये राहतो. 10 दिवसानंतर आपल्या मुलाला घेऊन डॉक्टरांकडे जातो निदान करण्यासाठी आणि मोठा चमत्कार होतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याच्या प्रार्थनेला यश येतं. म्हणजे त्याचा मुलगा, ज्याला कर्करोग झालेला होता, तो त्या कर्करोगातून, कॅन्सर ह्या रोगांतून पूर्णपणे बरा होतो. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज अनेक आजार फक्त औषधाने नव्हे तर प्रार्थनेने देखील बरे होतात. आणि प्रार्थनेमुळे एक आपल्याला बळ आणि ताकद मिळत असते. आणि म्हणून जेव्हा आपण आजारी असतो, औषध उपचार आपण करायला हवे, परंतु त्याबरोबर आपण प्रार्थना देखील करायला हवी. कारण परमेश्वर आपली हाक ऐकतो. प्रार्थना म्हणजे देवाला दिलेली साथ ऐकतो आणि आपल्याला आरोग्य देतो. ह्यावर आपण विश्वास ठेवूया आणि प्रार्थना करूया. आमेन.